तर नमस्कार. पगडीच्या घरावर मला खूप सारे प्रश्न येत होते, तर मी एक एक करून खूप सारे प्रश्न त्यांचे क्लिअर केलेले आहेत. तर एक माझा मित्र आहे राहुल चव्हाण म्हणून, त्यांनी मला एक प्रश्न विचारला आहे की हेवी डिपॉझिटचं घर घ्यावं की नाही दादा. तर राहुल, तुला एक सोप्या उत्तरात मी प्रश्नाचं उत्तर देतो की तुझा जो प्रश्न आहे हेवी डिपॉझिट, ही खूप लोकांना, जे मुंबईचे कस्टमर आमच्याकडे येतात ते आम्हाला विचारतात, हेवीने आपल्याकडे घरं उपलब्ध आहेत का. तर दादांनो आणि माझ्या ताईंनो, हेवी डिपॉझिट म्हणजे काय. जर माझ्याकडे एखादी प्रॉपर्टी आहे, माझी 1 RK 2 BHK जेही माझी प्रॉपर्टी असेल, जर माझ्याकडे आता खूप पैशांची गरज आहे, मला पैशांची खूप तातडीने गरज आहे आणि मी कुठून लोन घेण्याऐवजी जर मी दुसरीकडे राहत असेल, तर मी माझं वैयक्तिक असलेलं घर, जे माझ्या नावावर असेल किंवा माझ्या फॅमिलीच्या कोणत्याही इसमाच्या नावावर असेल, ते घर मी 3 वर्षासाठी किंवा 5 वर्षासाठी कोणाला तरी वापरायला देतो. ते म्हणजे कसं, जर माझ्याकडे 1 BHK आहे, तर मी 4 ते 5 लाख रुपयामध्ये एका म्हणजे फिक्स टाईमसाठी, म्हणजे 3 वर्ष असतील, 2 वर्ष असतील किंवा 5 वर्ष असतील, त्या 5 वर्षासाठी मी त्या माणसाला ते घर माझं वापरायला देतो. आता याच्यामध्ये व्यवहार कसा असतो, बऱ्याच टायमाला काय असतं की घराचं जे मेंटेनन्स असतं, म्हणजे आपण टॅक्स नाही म्हणत आहेत, आपण मेंटेनन्स म्हणतोय. म्हणजे जे आता लाईट आलं किंवा कचऱ्यावाला आला किंवा ज्याही हाऊसकीपिंगवाले आले किंवा जेही XYZ, जेही मेंटेनन्स असतो, तो मेंटेनन्समध्ये तुम्हाला भरावा लागतो. आता ते कसं असतं, बऱ्याच टायमाला मालक पूर्ण मेंटेनन्स भरतो, जेही 1000-1500 रुपये असतील. काही वेळी दोघे इक्वल भरतात, म्हणजे दोघांमध्ये ते डिस्ट्रीब्यूट होतं. 1000 असतील तर 500 हा भरतो, 500 तो भरतो. बऱ्याच टायमाला पूर्ण भाडेकरू भरतो, म्हणजे जो हेवी डिपॉझिटवर घेतो, आणि बऱ्याच टायमाला मालक स्वतः भरतो. ते तुमचे अंडरस्टँडिंगवर आहे, याच्यावर कोणताही कायदेशीर असा पुरावा नाही आहे की काय याचे लिगली काय टेक्निकल रेग्युलेशन आहेत, रूल्स आहेत, असं काही नाही आहे. हे तुमच्या दोघांच्या अंडरस्टँडिंगवर आहे. आणि तुम्ही हा व्यवहार करताना, मुंबईची लोक खूप विचारतात हेवी डिपॉझिटने घर आहे का. तर बघा मित्रांनो, हेवी डिपॉझिटवर तुम्ही कोणाच्या घरावर कब्जा करू शकत नाही, कारण ते एक नॉर्मल लिव्ह अँड लायसन्सचं ॲग्रीमेंट असतं. ते तुम्हाला 3 वर्षासाठी त्याच्यावर लिखित असतं की 3 वर्षासाठी तुम्हाला ते घर दिलं आहे. 3 वर्षानंतर जर तुम्हाला मालक पैसे द्यायला जर काचकूच करत असेल, माझ्याकडे नाही आहेत, मी नंतर देतो, त्यापर्यंत तुम्हाला ते घर खाली करायचं नाही. साध्या गोष्टी सांगतो, घर खाली करायचं नाही आहे. जेही मेंटेनन्स येते ते तो भरत राहील. आणि घरावर सर्वात महत्त्वाचं एक गोष्ट, तुम्हाला हेवी डिपॉझिटचं घर घेताना नक्की लक्षात ठेवायचं आहे, घरावर रिकव्हरी आहे का. कारण बरेच लोक घरावर रिकव्हरी असते आणि हेवी डिपॉझिट देऊन मोकळे होतात, त्यांना बँकेकडून खूप 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 त्रास दिला जातो. त्यामुळे घरावर रिकव्हरी आहे का किंवा कोणतं लोन आहे का, हे सर्वात पहिले बघा, आणि मग त्या घराला तुम्ही ग्रीन सिग्नल द्या. त्यानुसार व्यवहार करू नका. हेवी डिपॉझिट